नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. आता कोरोना पॅन्डेमिक चालू आहे, दुसरी वेव्ह आलेली आहे. अशा वेळेला ज्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं आहे, जे हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट होते आणि ट्रीटमेंट घेऊन बरे होऊन घरी आलेले आहेत, त्यांचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स सुरू आहेत तब्येतीचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहींना शुगर डिटेक्ट झाली. ज्यांना यापूर्वी शुगर होती, म्हणजे ज्यांना डायबेटीस होता, त्यांची शुगर अनकंट्रोल व्हायला लागलेली आहे. म्हणजे पूर्वी जरी त्यांची शुगर कंट्रोलमध्ये असली तरी आता औषधांनी सुद्धा त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही आहे. आणि एक म्हणजे काहींचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागलेलं आहे आणि काहींचं हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. थोडक्यात कोरोना संक्रमण झाल्यानंतर हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर जरी कोरोना निगेटिव्ह झालं असेल तरीसुद्धा तब्येतीच्या तक्रारी या वाढतच आहेत. आणि घरी आल्यानंतर त्या मॅनेज कशा करायच्या हे फार मोठं चॅलेंज होत चाललेलं आहे. तर यासाठी तुम्हाला मी काही डाएट प्लॅन सांगणार आहे. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की कोरोना इन्फेक्शन जेव्हा होतं त्यावेळेला सगळ्यात म्हणजे तुम्हाला स्ट्रेस येतो, मानसिक ताण येतो. तुमच्या शारीरिक तर तुमची बरीच हानी होते व्हायरल इन्फेक्शनमुळे, परंतु तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फार टेन्शन येतं. त्या ठिकाणीसुद्धा जेव्हा तुम्ही 10 दिवस राहता त्यावेळेला औषधोपचार, तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी काही औषधं, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातला व्हायरल लोड कमी करण्यासाठी काही दिलेली औषधं, स्टिरॉइड्स, ह्या सगळ्यामुळे तुमच्या शरीरातल्या नॉर्मल ज्या फिजिओलॉजिकल क्रिया आहेत किंवा नॉर्मल मेटाबॉलिझम आहे तो डिस्टर्ब होतो. तुमचं लिव्हर, तुमचं किडनी, तुमचं हार्ट या सर्वांवरती त्या औषधांचं, त्या उपाययोजनांचं, त्याचप्रमाणे तुम्हाला आलेल्या टेन्शनचं आणि तिथल्या लाईफस्टाईलचं तुमच्या शरीरातल्या महत्त्वाच्या ऑर्गन्सवरती त्याचा परिणाम होतो. आणि कळत नकळत तुम्ही घरी आल्यानंतर मात्र त्याचा परिणाम तुम्हाला दिसायला लागतो. तुम्ही रेस्टलेस व्हायला लागतो, तुम्हाला भीती वाटायला लागते, छातीत धडधडायला लागतं, तुम्हाला पाल्पिटेशन व्हायला लागतं, तुम्हाला थोडंसं जरी चाललं तरी तुम्हाला दम भरायला लागतो. ठीक आहे, बरोबर आहे की तुम्हाला लंग्सना प्रॉब्लेम असतो, परंतु जरीही तुमचे लंग्स योग्य रीतीने काम करत असले तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं चाललं तरी तुम्हाला दमायला होतं, श्वास भरायला लागतो, तुमचे हात पाय दुखायला लागतात, तुमचं डोकं जरासं दुखायला लागतं, तुमची झोप नीट लागत नाही, तुम्हाला भूक नीट लागत नाही. आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या कुठे ना कुठेतरी तुम्हाला स्ट्रेस आलेला आहे, तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल वाढत आहे, तुमचं लिव्हर नीट काम करत नाही आहे, तुमच्या लेवलवरती स्ट्रेस आलेला आहे, हे सगळं दाखवतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल, तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, कारण की तुम्हाला दिले गेलेल्या औषधांचा तुमच्या लिव्हरवरती ताण पडतो आणि त्यामुळे तुमचं जे लिव्हर आहे ते गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे ज्याला आपण HDL म्हणतो ते योग्य प्रमाणामध्ये प्रोडक्शन करत नाही आणि त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागलं की शरीरामध्ये स्ट्रेस वाढायला लागतो. तुम्हाला दिलेली काही स्टिरॉइड्स असतात त्याच्यामुळे मानसिक ताण वाढायला लागतो, तुम्ही रेस्टलेस व्हायला लागता आणि तुम्ही रेस्टलेस व्हायला लागलात की तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. तुमच्या शरीरातलं गुड कोलेस्ट्रॉल कमी झालं की तुमचं हृदयसुद्धा डेंजरमध्ये असतं, म्हणजे तुमच्या हृदयाला
कार्य करण्यासाठी किंवा तुम्हाला हृदयरोग होऊ शकतो, कारण की रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये ते बॅड कोलेस्ट्रॉल साठायला लागतं आणि HDL म्हणजे जर का गुड कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात कमी पडलं तर ते जे बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साठायला लागतं ते फ्लश आऊट होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हृदयरोग होऊ शकतो किंवा तुम्हाला ब्रेनला म्हणजे स्ट्रोक होऊ शकतो. अशा पद्धतीने आलेला एक मानसिक ताण तुमच्या शरीरावरती परिणाम करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप मानसिक ताण येतो त्यावेळेला आपोआपच तुमच्या मेंदूतून तो ताण कमी करण्यासाठी म्हणून काही हार्मोन्स स्त्रवली जातात. परंतु जेव्हा तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढण्यासाठी किंवा तुमच्या शरीरातला व्हायरल लोड कमी करण्यासाठी म्हणून काही वेळेला तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुम्हाला जेव्हा काही स्टिरॉइड्स दिलेली असतात त्यावेळेला ती स्टिरॉइड्ससुद्धा तुमच्या लिव्हरवरती प्रेशर येतं, तुमच्या शरीरावरती मेंटल स्ट्रेस यायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला भूक कमी होते, तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल वाढायला लागतं, तुमच्या शरीराची ब्लड शुगर तुमच्या रक्तातली ब्लड शुगर लेवल वाढायला लागते. म्हणजे स्ट्रेस वाढला की ब्लड शुगर लेवल वाढते, ब्लड शुगर लेवल वाढली की बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की पुन्हा स्ट्रेस वाढतो, धडधड वाढते. म्हणजे हे एकमेकांचं गुंतागुंतीचं काम आहे. तर यासाठी तुम्हाला फक्त औषधं खाऊन उपयोग होत नाही, तर तुम्हाला आहार योग्य प्रमाणात व्यवस्थित घ्यावा लागतो. तोही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ आपला थोडासा मोठा होणार आहे. आणि व्यायाम भरपूर करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की कोलेस्ट्रॉलचं काम काय आहे? तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी हे योग्य प्रमाणात तयार होणं हे कोलेस्ट्रॉलचं काम आहे, कारण गुड कोलेस्ट्रॉलचं काम आहे. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातले स्ट्रेस हार्मोन्स जे आहेत, तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन नियंत्रित किंवा त्याचं संतुलन करण्यासाठी म्हणून या कोलेस्ट्रॉलचा गुड कोलेस्ट्रॉलचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये यकृतामध्ये जे बाईल किंवा पित्त तयार होतं ते पचनाशी संबंधित, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये योग्य पचन अन्नाचं होण्यासाठी, योग्य भूक लागण्यासाठी, योग्य तुमच्या लिव्हरचं काम होण्यासाठी तुम्हाला ती बाईलची म्हणजे तुमच्या पित्ताची आवश्यकता असते आणि ते सुद्धा व्यवस्थित स्त्रवण्याचं जे काम असतं ते गुड कोलेस्ट्रॉल करत असतं. आणि जेव्हा तुमची स्ट्रेस लेवल वाढते किंवा तुम्हाला स्टिरॉइड्स दिलेली असतात त्यामुळे जास्त दिलेली स्टिरॉइड्स या सर्वांच्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल वाढते, तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, तुमचं गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि त्यामुळे विटॅमिन डी डेफिशियन्सी तुम्हाला होते, तुमचे मूड स्विंग्स व्हायला लागतात, तुम्हाला भूक लागत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही खाल्लेलं अन्नसुद्धा तुम्हाला पचत नाही नीट, कारण की तुमचं लिव्हर नीट काम करत नसतं, तुम्हाला बाईल म्हणजे तुमचं पित्त नीट स्त्रवत नसतं, त्यामुळे सुद्धा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स आणि एन्झाईम्स जे तुमच्या शरीरामध्ये योग्य रीतीने तुमच्या शरीराच्या क्रिया होण्यासाठी, मेटाबॉलिझम तुमचं सुधारण्यासाठी जे आवश्यक असतं किंवा तुमच्या प्रत्येक सेल्सला, शरीरातल्या प्रत्येक सेल्सचं जे आउटर सेल म्हणजे भित्ती का म्हणतो किंवा आपण प्रत्येक पेशीचं जे बाहेरचं कोटिंग असतं, ज्याला पेशींच्या भिंती म्हणू, त्याच्यावरती जे कोटिंग असतं ते सुद्धा गुड कोलेस्ट्रॉलमुळे असतं आणि ते कमी झालं की त्या सेल्सचं कामही नीट होत नाही. तुमच्या मेंदूकडून दिला जाणारे ज्या ऑर्डर्स आहेत किंवा चेतातंतूचं, मज्जातंतूचं कामही नीट होत नाही. त्यामुळे तुमच्या हार्टवरती सुद्धा प्रेशर येतं आणि महत्त्वाच्या ऑर्गन्सवरती सुद्धा तोचं प्रेशर येतं. तर म्हणून कोरोना इन्फेक्शनमधून जेव्हा तुम्ही निगेटिव्ह होऊन बाहेर पडता त्यानंतर तुमचे जे तब्येतीची टेन्शन्स असतात किंवा तब्येतीचे कॉम्प्लिकेशन्स असतात ते खूप सारे वाढतात. तर यासाठी फक्त औषधं उपयोग नाही,
तर योग्य पद्धतीचं डाएट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही सतत घरात हालत राहिलं पाहिजे. माणूस काय करतो, माझे हात दुखतात, माझे पाय दुखतात, मला थोडंसं चाललं तरी दम लागतो, मला विकनेस आहे म्हणून माणूस सारखं बसून राहतं. आणि जेवढं तुम्ही बसून राहाल, जेवढं तुम्ही तुमच्या शरीराचा व्यायाम जेवढा कमी होईल, व्यायाम म्हणजे फक्त काय रनिंग जॉगिंग असा व्यायाम नाही, तर तुम्ही सतत हालत राहणं हा म्हणजे तुमच्या शरीराची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही सतत होत राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जसं झेपेल तसं या खुर्चीवरून त्या खुर्चीवर बसा, त्या खुर्चीवरून ह्या खुर्चीवर बसा, पण सतत तुम्ही हलत राहिलं पाहिजे. तुम्ही झोपता कामा नये विकनेस आलाय म्हणून. कारण की जर का तुम्ही सतत हलत राहिला नाहीत तर तुमचं जे वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल आहे किंवा तुमच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये जी ब्लड शुगर लेवल वाढलेली आहे ती कमी होण्यासाठी म्हणून तुमचं सतत हलणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं फिजिकल एक्झरसाईजसारखा तुमचा फार महत्त्वाचा आहे. हळूहळू तुम्ही तो एक्झरसाईज वाढवू शकता. त्याचप्रमाणे तुमचं सनलाईटमध्ये तुम्ही सकाळी वॉकिंग करणं, तुमच्या शरीरावरती सूर्याचा प्रकाश पडणं फार महत्त्वाचं आहे. कारण की त्याच्यामुळे तुमची विटॅमिन डी डिफिशियन्सी कमी होते. त्याचप्रमाणे जेव्हा तुमची झोप चांगली जेव्हा होते त्यावेळेला तुमच्या शरीरातलं गुड कोलेस्ट्रॉल वाढत असतं आपोआपच. म्हणजे तुमचं लिव्हर तुमच्या झोपेमध्ये गुड कोलेस्ट्रॉल तयार करीत असतं, ते शरीरातनं बाहेर पडत असतं, ते लिव्हरमधनं बाहेर पडत असतं आणि पेशींमध्ये जात असतं. प्रत्येक पेशीला ते मिळत असतं आणि हे जे पेशींना त्यामुळे अर्थातच त्या पेशींना बळ मिळत असतं, ताकद मिळत असते, पोषण मिळत असतं. आपल्या शरीराला गुड कोलेस्ट्रॉलची अत्यंत आवश्यकता असते. मात्र तुम्ही वेळेत झोपला नाहीत किंवा स्ट्रेसमुळे तुम्हाला झोप नीट आली नाही तर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळे नुसतंच औषधं घेऊन तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होत नाही किंवा ब्लड शुगर लेवल कमी होत नाही, तर तुम्हाला चांगली झोप लागणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी टेन्शन कमी होणं महत्त्वाचं आहे. तर यासाठी म्हणून तुमचं मन शांत असणं फार महत्त्वाचं आहे. मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करा, नामजप करा. तुम्हाला आनंद वाटेल असा एखादा छंद तुम्हाला असेल, गाणं, चित्र काढणं, एखादी छानशी सिरियल बघणं, एखादा प्रसंग ऐकणं, गप्पा मारणं, बोलणं, मैत्रिणींशी गप्पा मारणं, एकमेकांचे सुखदुःख शेअर करणं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते. याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. म्हणजे तुमची मानसिक शांती महत्त्वाची आहे. मेंटल स्ट्रेसमुळे तुमच्या शरीरातले जे बिघडलेल्या प्रक्रिया आहेत ह्या कमी करण्यासाठी, तुम्ही मन आनंदी ठेवण्यासाठी निरनिराळे उपाय हे तुम्हीच शोधून काढायचे. फक्त मेडिटेशन करून हे होणार नाही. मेडिटेशन करून तुम्ही स्ट्रेस लेवल कमी करण्याचा प्रयत्न करता, परंतु पुन्हा पुन्हा अतिचिंता, अतिकाळजी करत राहता, अतिविचार करत राहता आणि याच्यासाठी तुमचं शेअरिंग केअरिंग फार महत्त्वाचं आहे. तुम्ही गप्पा मारणं फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांचे अनुभव ऐकणं फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांना एखाद्या गोष्टीत आधार देणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी बोला, गप्पा मारा. सारखंच त्या मोबाईलमध्ये बसू नका. मोबाईलमधनं तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते, परंतु तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही मोकळे होता आणि मोकळे होता तेव्हा तुमचा स्ट्रेस आपोआपच कमी होतो. त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यासाठी झोप फार महत्त्वाची आहे. तसे तुम्ही मनातून मोकळं होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजा काही श्लोक वगैरे म्हणायचे असतील, काही वाचायचं असेल, तुम्ही साधी कादंबरी वाचत असाल, एखादी कविता वाचत असाल तर ती मोठ्याने वाचा. कादंबरी वाचत असाल, एखादं पुस्तक वाचत असाल, कुठलंही असू दे, ते अध्यात्मातलं असू दे किंवा कुठली इतर सगळी पुस्तकं असू दे, ते सुद्धा मोठ्याने वाचा. म्हणजे तुमचे शब्द तुमच्या कानाला ऐकू आले पाहिजेत. म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी होतो. ज्यावेळेला तुमचे शब्द तुमच्या कानाला ऐकू येतात त्यावेळेला तुमचे विचार, अतिचिंता, अतिकाळजी ही त्यावेळेला कमी होते. म्हणजे हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. आहारामध्ये म्हणजे मेडिटेशन, मन शांत होणं हे यासाठी कोरोनानंतर फार आवश्यक आहे. यासाठी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे.
आणि तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हीच उपाय शोधून काढले पाहिजे. डाएटमध्ये तुम्ही खूप सारं खाऊ शकत नाही, कारण की खूप जे